मजहर नेहमीप्रमाणे नाश्त्याची ट्रॉली घेऊन आला तेव्हा त्याच्या ट्रॉलीवर कालच्या दिवसाचा बँकेचा ड्राफ्ट होता. मी कॉफी पिता पिता तो सहज हातात घेतला. त्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सह्या होत्या, पण शिक्का नव्हता. मला आठवलं की आधीच्या ड्राफ्टवर शिक्का आणि सही दोन्हीही होतं. माझ्या मनात संशय आला की हा ड्राफ्ट खोटा तर नाही आहे. या आधीचे ड्राफ्ट मला मिळाल्यावर ते बँकेत माझ्या खात्यात भरायचं काम मजहरच करायचा, कारण मला बाहेर जायची परवानगीच नव्हती. मला का कोण जाणे, पण मनात आलं की आपण खात्री करून घ्यावी की खरोखर माझ्या खात्यात पैसे जमा होत आहेत ना. पण कशी करून घ्यायची ही खात्री, हे काही मला सुचेना. मी ऑफिसला जायला निघालो होतो आणि अचानक मला आठवलं की सानवी आपल्या उपयोगी पडू शकेल. नक्कीच या मुलीत काहीतरी होतं. मी एका कागदावर सानवीला उद्देशून एक चिठ्ठी लिहिली. त्याच्यावर अत्यंत गोपनीय आणि खाजगी असे शब्द लिहिले. माझ्या बँकेचं नाव आणि माझ्या बँकेचा खाते नंबर कागदावर खरडला. चंद्रहास चक्रपाणी या नावानं वरील खातं आहे का आणि त्यात रकमा जमा होत आहेत का याची चौकशी कर. असेल तर होकारार्थी मान डोलव आणि नसेल तर नकारार्थी हलव. माहिती मिळालीच नाही तर ओठांची विचित्र हालचाल कर. अशी चिठ्ठी लिहून माझ्या हातावरच्या घड्याळाखाली ती लपवली. ऑफिसात आल्यावर सानवी सह्या करण्याच्या फाईल्स घेऊन आत आली तेव्हा मजहरच्या नकळत मी घड्याळातनं चिठ्ठी काढली आणि तिच्या हातात ठेवली. मला एकदम टेन्शन आलं की ती नेमकी काय प्रतिक्रिया देईल, पण तिने मला सांभाळून घेतलं. आपल्या चेहऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत आणि आपल्या हातात चिठ्ठी बेमालूम लपवली आणि ती निघून गेली. मी नंतर तासभर भरमसाठ सह्या केल्या. त्या दरम्यान सतत माझ्या मनात विचार येत होते की सानवी आपलं काम करेल का. ते करत असताना तिला भालेकर किंवा अन्य कोणी बघेल का. सह्या झाल्यावर मजहरनं सानवीला आत बोलवलं. मी तिच्या खुणेची वाट बघत होतो. छाती धडधडत होती. माझ्याकडून सह्या झालेली पत्र गोळा करताना मी जाणीवपूर्वक तिच्याकडे बघत होतो. तिने मानेची हालचाल केलीच नाही. ओठ विचित्र हलवले. म्हणजे मी अजून अंधारातच होतो. माझा खून नक्की केला जाणार होता. केव्हा? मी मजहरला विचारलं की अजून हे काम किती दिवस चालू राहील. मला आता कंटाळा आला आहे. मला नवीन TV सिरियल मिळाली आहे, त्याचं शूटिंग चालू होणार आहे. मजहरने अंदाज दिला की भालेकर काही दिवस एका डीलसाठी बाहेर जाणार आहे. तो आल्यावर आणखीन काही पत्रांवर सह्या कराव्या लागतील. आणखीन 8-15 दिवस राहावं लागेल. म्हणजे माझं आयुष्य तेवढेच दिवस होतं. तर मजहर माझ्याशी ज्या पद्धतीनं बोलत होता त्यावरून त्याला हे माहीत नसावं की ड्राफ्टच्या रकमा बँकेत जमा होत नाही आहेत. पण मी ड्राफ्ट त्याच्याकडेच देत होतो ना माझ्या खात्यात भरायला. तो बँकेत पाठवत असेल कोणाबरोबर तरी, पण ते ड्राफ्ट बोगस असतील तर बँकेत माझ्या खात्यात रक्कम कशी काय जमा होणार. मी ठरवलं या लोकांनी मला सापळ्यात अडकवलं तर मी सुद्धा त्यांना त्यात अडकवीन. मी थंडपणे सगळ्या शक्यता पडताळून पाहायचं ठरवलं. शक्यता 1, ते मूर्ख असतील तर त्यांनी जसं समीप सिन्नरकरला संपवलं तसं ते मला मारतील. मग त्या स्थितीत त्यांना पुन्हा पहिल्यापासून सगळं सुरू करावं लागेल. म्हणजे माझ्या जागी दुसरा तोतया आणणं, त्याला ट्रेनिंग देणं, हुबेहूब प्रजापतीच्या आवाजाची नक्कल करणारा, सह्या करणारा माणूस शोधणं, हे सगळं वेळ खाणारं होतं. आणि आत्ता तर डील पूर्ण होण्यासाठी माझी अजून गरज लागणार होती. त्यामुळे हा पर्याय ते निवडणार नाहीत. त्यामुळे मला अजून जगायला संधी होती. शक्यता 2, मालविकाला संपत्ती हवी होती. त्यासाठी मी प्रजापती म्हणून तिच्याशी लग्न करणं, मृत्यूपत्र करणं, यासाठी तिने मला 2 कोटी देऊ केले होते. ते ती प्रत्यक्षात देईल किंवा नाही हा वेगळा मुद्दा होता, पण मी ते सगळं करेपर्यंत ती मला मारू शकत नव्हती.
म्हणजे याही पर्यायात मी अजून जिवंतच राहणार होतो. आता मी निश्चिंत झालो होतो. कंपनीच्या स्वार्थासाठी आणि मालविकाच्या स्वार्थासाठी मी जिवंत राहणंच जर फायद्याचं होतं तर मी का घाबरायचं. इथून पुढे सह्या करायला ठामपणे नकार दे, मी स्वतःला बजावलं. माझा आत्मविश्वास वाढलेला होता. मजहर माझ्याबरोबर टेनिस खेळायला आला. चांगलं तासभर आम्ही खेळलो. टेनिस कोर्टाच्या डावीकडे आमच्या बंगल्याची दुसरी विंग होती. बहुधा तिथे प्रजापतीला ठेवलेलं असावं. मजहर बॉल आणि रॅकेट आवरून ठेवत होता. तेवढ्यात मी त्या विंगकडे पाहिलं. विंग म्हणजे तो दुसरा बंगलाच होता. सर्वात वरच्या बाजूला 3 मोठ्या फ्रेंच विंडो होत्या, पण त्याला बाहेरून लोखंडी बार मारून बंदिस्त केलेलं होतं. का बरं? म्हणजे प्रजापती प्रत्यक्ष आजारी नसावाच. त्याला प्रशिला आणि भालेकर या दोघांनी आपल्या स्वार्थासाठी कैद केलं नसेल ना? मग मालविकानं तो मानसिक रुग्ण असल्याचं मला का सांगितलं असेल? कदाचित मला तोतया म्हणून का आणलं याचं कारण देण्यासाठी तिने ती बतावणी केली असेल का? विचारांच्या गर्दीत मी आणि मजहर आमच्या विंगकडे जायला निघालो आणि पहिलीच पायरी चढताना मी थबकलो, कारण पायरीवर पमेरियन कुत्रं, ते शेरू उभं होतं. मजहरनी मला सावध केलं की प्रशिला प्रजापतीय इथे आली आहे अचानक. का आली आहे ते सांगता येणार नाही. त्यांनी मला पटकन आवरून तयार व्हायला सांगितलं आणि तो निघून गेला. मास्क घालायची गरज नाही, कारण तीच तुझ्या रूममध्ये येणार आहे, जाताना तो सांगून गेला. तू खूप चांगलं काम करतोयस. भालेकरनी मला सगळं सांगितलं. तू फोनवर कसं बोललास, सह्या कशा केल्या, सगळं सांगितलं. मी खूप खुश आहे. आत येता येता प्रशिला म्हणाली, हो त्यासाठीच तर मला इथे आणलं गेलं आहे ना. फार थांबावं नाही लागणार तुला. भालेकर बाहेर गेला आहे कामाला. तो आला की आणखीन काही कागदपत्रांवर सही करायची की झालं. मग तुला आम्ही परत पाठवू. मग तू तुझ्या पूर्वीच्या सिनेमा आणि TV सिरियलसाठी वेळ देऊ शकतोस. हीच वेळ होती. तवा तापला होता तोवर भाकरी भाजून घ्यायची. मी थोडं स्पष्ट बोलतो, पण मी समाधानी नाही आहे तुमच्या कामावर. ती चमकली, म्हणाली, म्हणजे काय? तुम्ही माझं कोरडं कौतुक करताय, मला सहानुभूती दाखवताय, पण मला खुश करावं असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तू का खुश नाही आहेस? भालेकरनी मला प्रजापतीचा तोतया म्हणून काम करण्यासाठी रोज 5,000 रुपये द्यायचं कबूल केलेलं होतं. मग बरोबर आहे, तसंच ठरलं होतं ना आपल्यात. तुला जास्त रक्कम हवी आहे का? नाही, मी त्या रकमेला तयार झालो आहे आधीच. मला फक्त इथे मोकळीक हवी आहे वावरण्याची, मला हवं ते करण्याची. माझ्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे बँकेला फोन करून विचारण्याची. इथले फोन बंद आहेत, बाहेर पडायला मला बंदी आहे. सतत माझ्यावर तुमचे बॉडीगार्ड नजर ठेवून असतात. उद्या सकाळपर्यंत मला इथून फोनवर माझ्या बँकेशी बोलून तुम्ही दिलेल्या सगळ्या रकमा माझ्या खात्यात जमा होत असल्याची खात्री करून घेता आली पाहिजे. आत्तापर्यंत मी सहकार्य केलं आहे तुम्हाला, आता तुमची वेळ आहे. आत येताना असलेली प्रशिला आणि आत्ताची प्रशिला एकदम वेगळ्या जाणवल्या मला. उद्या सकाळी 10 वाजता तुला तुझ्या बँकेशी बोलता येईल अशी मी व्यवस्था करते, ओके? ती तुटकपणे म्हणाली आणि दाराकडे जायला उठली. मी पुढे होऊन तिच्यासाठी दार उघडलं. दुसऱ्यावर अविश्वास दाखवण्या एवढा समंजस आहेस? माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली. तुम्ही ठेवता का दुसऱ्या कोणावर विश्वास? माझ्या या प्रश्नावर ती फक्त हसली आणि बाहेर पडली. पहिली लढाई मी जिंकलो होतो. माझी खात्री होती की मला बँकेशी बोलायला दिलं जाईल.
बँक मला सांगेल की पैसे जमा झालेले आहेत का नाही. सानवीनं जरी झाले नाहीत म्हणून सांगितलेलं असलं तरी मी प्रशिलाला एवढं बोलल्यानंतर ती नक्कीच तशी व्यवस्था करेल. आणि ती रक्कम जमा झाली की नंतर मला उद्या बँकेशी संपर्क करून देण्यात येणार होता. माझ्या दृष्टीनं माझे 3 शत्रू होते: प्रशिला, मालविका आणि भालेकर. यापैकी प्रशिला आणि मालविका हे दोघेही प्रजापती साम्राज्य आपल्या ताब्यात घ्यायच्या प्रयत्नात होते. भालेकर या दोघींपैकी नक्की कोणाच्या बाजूने होता याचा अंदाज येत नव्हता. पण ज्या अर्थी भालेकर वॉशिंग्टनला गेल्या प्रशिला इथे आली होती त्या अर्थी तो तिच्या बाजूनी असावा. आणि हो, मजहर, तो कोणाच्या बाजूनी असावा? त्याच्या चेहऱ्यावर जी चिंता दिसत होती त्यावरून माझा अंदाज होता की तो मालविकाच्या बाजूने असावा. समीप सिन्नरकर आणि गंधार दोघांचा खून करण्याची व्यवस्था नेमकी कोणी केली असावी? प्रशिला की मालविका? सगळ्याचा सांगोपांग विचार करता माझा अंदाज होता की प्राशिला आणि भालेकरनं मिळून हे कांड केलेलं असावं. पैसे दिले की बाहेरचे मारेकरी आरामात मिळतात आणि या दोघांना ते अशक्य नव्हतं. मला वाटत नव्हतं की त्यांनी हे काम मजहरला दिलं असेल. मजहर माझ्या विरोधात नव्हता. हळूहळू मी त्याला गुंडाळायला लागलेलो होतो. प्रखर प्रजापतीचा विचार माझ्या मनात आला. खरंच तो मरणासन्न अवस्थेत होता का? त्याला एखाद्या कैद्यासारखं डांबून ठेवण्यात आलं होतं का? हे लोक ज्याला दुसरी विंग म्हणत होते तो प्रत्यक्ष बंगलाच होता आणि तिथेच त्याला ठेवलं गेलं होतं. तिथे जाऊन त्याला भेटायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण आजूबाजूला त्यांचे पहारेकरी होते. त्यांना चुकून मी तिकडे जाऊ शकीन का याचा विचार माझ्या मनात यायला लागला. विचारांच्या गर्दीत असताना अचानक मालविका आत आली. माझ्याशी लगट करून माझ्या शेजारी बसली. अच्छी म्हातारी तुला काय सांगत होती? नाही, खास असं काही नाही. मी जे तोतया म्हणून काम करतोय ना त्याबद्दल ती कौतुक करत होती. मी थोडं सावधगिरीने उत्तर दिलं होतं. माझ्याबद्दल काय सांगत नव्हती? नाही, तुझ्याबद्दल काही विषयच निघाला नाही. तो हरामखोर भालेकर आहे ना, त्यानेच तिला इथे पाठवलं असेल. तो इथे नसतो तेव्हा माझ्यावर नजर ठेवायला, म्हणून तो तिला इकडे यायला सांगतो. आपल्या लग्नाच्या दृष्टीनं मी त्या रजिस्ट्रारला इकडे बोलवून घेणार होते. त्यांनी यायचं कबूलही केलं होतं. आता ही थेरडी इथे असेपर्यंत त्यांनी इथे येणं बरोबर नाही ना? मी काहीच उत्तर दिलं नाही. आता भालेकर येईपर्यंत माझी सासू इथे थांबेल. ती गेली की भालेकर येईल. मग तो रजिस्ट्रार इथे कसा येईल? सगळा प्रॉब्लेम होऊन बसला आहे. तरीही मी काहीच बोललो नाही. तू काहीच का बोलत नाही? मला मदत हवी आहे तुझी. मला जे जे सांगण्यात येतं ते करण्यासाठी मी इथे आहे. फक्त ते कुणी सांगायचं याबद्दल पुरेशी स्पष्टता नाही. ते सांगण्याचे अधिकार तुला असतील तर तू सांग, मी ते करीन. हे बघ, तुला 2 कोटी रक्कम हवी असेल ना तर मी सांगीन ते तू केलं पाहिजेस, ती आवाज चढवून म्हणाली. तू मजहरवर विश्वास ठेवू शकतेस? माझ्या या प्रश्नानं ती चमकली. अर्थात ठेवू शकते मी विश्वास, पण त्याचा काय संबंध आहे इथे? म्हणजे तू त्याला एखादी कामगिरी सोपवलीस तर तो तुला प्राशिलाच्या पुढे पालथा पाडणार नाही ना? पूर्वी त्याने एकदा तसा प्रयत्न केला होता, पण आता नाही करणार. या बयेनं मला जसा नादी लावायचा प्रयत्न केला तसाच त्या मजहरला सुद्धा केलेला असणार, म्हणून तो आता तिच्या बाजूनं झालेला असावा, मी अंदाज केला. मला जरा विचार करू दे. आपल्याला मजहर कितपत उपयोगी होईल याचा मला अंदाज घेऊ दे. हो ठीक आहे, उद्यापर्यंत काय ते सांग तू मला. माझ्या गोटातल्या एका वकिलाकडनं मी मृत्यूपत्रसुद्धा करून ठेवलं आहे. ते येईल उद्या माझ्या ताब्यात.
मी त्याच्यावर तुझ्या सह्या घेण्यासाठी उद्या रात्री परत येईन. हं. लग्नाचा दाखला मिळाल्याशिवाय त्या मृत्यूपत्राला काही किंमत नाही आहे. मी म्हणालो, काहीही झालं तरी मृत्यूपत्रावर प्रजापती म्हणून सही करायची नाही असं मी ठरवलेलं होतं. अचानक ती आनंदानं किंचाळली. अरे तुला काय म्हणायचं होतं मला आत्ता कळलं. तू थेट शब्दात नाही बोललास, पण तुझ्या मनात काय आहे ते मी आत्ता ओळखलं. मजहरवर माझा कितपत विश्वास आहे असं तू का विचारलं हे मी बरोबर ओळखलंय. तू बरोबर मार्ग सुचवलास मला बघ. काय म्हणायचंय तुला? मी काही समजलेलो नाही आहे. अरे कसं कळत नाही तुला? तू खूप मोठी कल्पना सुचवली मला. हे बघ, मजहर पूर्णपणे माझ्या बाजूनी आहे. ती थेरडी झोपली ना की तो काहीतरी निमित्त काढेल, तिच्या खोलीत जाईल आणि ती झोपलेली असताना तिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला संपवून टाकेल तो. म्हणजे मला फक्त भालेकरला कसं हाताळायचं आहे तेवढं ठरवायला लागेल. आणि मला माहिती आहे मी ते सहज करू शकते. थँक्स चंद्रहास, तू माझा मोठा कार्यभाग हलका केलास. या बदल्यात तुला 2 कोटी मिळाले असं समज तू. कमालीच्या आनंदात ती उठली, खोलीबाहेर निघून गेली, दार बंद करून टाकलं. मी प्रचंड घाबरलेलो होतो. मी प्रत्यक्षात तिला असं काहीही सुचवणार नव्हतो, कारण ते मला सुचलंच नव्हतं. आता मी खरोखर अडचणीत सापडणार होतो. समजा तिने पैसा आणि आपल्या मादक सौंदर्याच्या आधारावर मजहरला तिच्या सासूचा खून करायची सुपारी दिली आणि खरंच त्यांनी तसं केलं तर? तपासासाठी नक्की पोलीस इथे आले असते आणि त्यांच्या चौकशीला सामोरं जाताना तिने माझंच नाव घेतलं असतं तर? बापरे, आता माझ्या बँकेत प्राशिलानं पैसे जमा केले आहेत किंवा नाहीत याचा काहीही विचार न करता मला पहिल्यांदा इथून पळून जाणं भाग होतं. पण कसं? मी खिडकीतून खाली नजर टाकली तर बंगल्याभोवती रखवालदारांचा पहारा चालूच होता. मी काहीतरी युक्ती काढून गेटच्या बाहेर जायचा प्रयत्न केला तर मला मारतील का ते? मला नाही तसं वाटत, कारण माझ्या अजून बऱ्याच सह्या त्यांना हव्या होत्या. मी ठरवलं आत्ता अगदी या क्षणी प्रयत्न करायचा, पुढे काय होईल ते होईल. संरक्षणासाठी मला माझ्या हातात कुठलं तरी शस्त्र हवं होतं. माझं लक्ष टेबलवर ठेवलेल्या काचेच्या पेपरवेटकडे गेलं. मी तो पेपरवेट माझ्या पॅन्टच्या खिशात सरकवून टाकला. मंद मंद हालचाल करत मी हॉलचा दरवाजा उघडला. अंधारलेल्या लांबसडक कॅरिडॉरमधनं अंधुक प्रकाश येत होता. त्या प्रकाशात मी खाली जाणाऱ्या पायऱ्यांकडे बघितलं. एका रखवालदाराची खुर्चीत बसलेली आकृती मला दिसली. तो जागाच होता. मी पायऱ्या उतरण्यापेक्षा फ्रेंच डोअर बसवलेल्या खिडक्या उघडून खाली उतरायचा निर्णय घेतला. हळूच दार सरकवलं आणि कशाचा आवाज येतोय का याचा कानोसा घेतला. मी माझं पाऊल खिडकी पलीकडे टाकणार तेवढ्यात वरच्या मजल्यावरनं हातात रिव्हॉल्वर घेऊन मजहर उतरताना दिसला. बाहेरच्या रखवालदारानं हाताच्या बोटाने मी राहत असलेल्या मजल्याकडे निर्देश केला आणि त्याला काहीतरी सांगितलं. ठीक आहे, मी बघतो काय. मजहरचा दबका आवाज मी ऐकला. बापरे, म्हणजे फ्रेंच डोअर बाहेर काहीतरी सेन्सर सिस्टीम लावलेली होती. तर मी पाय बाहेर टाकल्यामुळे ती कार्यरत झाली आणि त्याचा सिग्नल मजहरला मिळालेला असावा. हॉलचं दार ताडकन उघडलं गेलं. दारात मजहर उभा होता. काही हवंय का तुम्हाला मिस्टर प्रजापती? आपले भेदक डोळे वाटारून त्याने विचारलं. मला झोप लागत नव्हती. खाली जाऊन थोडं फिरून येणार होतो मी उत्तर दिलं. आत्ता नको, सकाळी जाऊ आपण फिरायला. एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं तो म्हणाला. आता शहाण्या मुलासारखं आज जाऊन झोप बरं.
अरे मी सुद्धा इथून पळून जाऊ शकत नाही, जायचं ठरवलं तरी, तो म्हणाला आणि मी मुकाट बेडरूममध्ये जाऊन आडवा झालो. थोड्याच वेळात किल्ली फिरवून बाहेरून दार लॉक करण्यात आल्याचा क्लिक असा आवाज आला. रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला, समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकानं मजहरला पटवलं तर? मला प्राशिलाला सांगावं लागेल की मालविकानं प्रजापतीशी लग्न केलेलं नाही आहे आणि खोटा लग्नाचा दाखला आणि मृत्यूपत्र तयार करण्यासाठी ती मला पटवतीये. समजा मी प्राशिलाला हे सगळं सांगितलं तर काय होईल? माझ्या हातात एक हुकमाचं पान येईल. पुढच्या कुठल्याही कागदपत्रावर मी सही करणार नाही असा स्पष्ट नकार मी देऊ शकेन. नंतर माझ्या मनात भालेकरबद्दल विचार आला. तो फार क्रूर होता. तो मला बळजबरी करू शकेल का सह्या करण्यासाठी? त्याला गरज होती म्हणून तो मला ठार मारणार नाही, पण तो छळ करू शकेल कागदपत्रांवर सह्या कराव्यात म्हणून. विचारांच्या कोलाहलात मला थोडी डुलकी लागली. सकाळी मजहर नाश्त्याची ट्रॉली घेऊन आला. तुम्हाला बाहेर जरा फिरून यायचं होतं ना? आल्या आल्या त्यांनी विचारलं. नाही, मला आता फिरायचं नाही आहे. प्राशिला मॅडमला म्हणावं मला तिच्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला तिच्याशी? तू फक्त तिला माझा निरोप द्यायची व्यवस्था कर रे. मी म्हणालो. बाथरूममध्ये निघून गेलो. माझं आवरून मी बाहेर आलो तेव्हा मजहर गेलेला दिसला. मी त्याने आणलेला नाश्ता केला. नाश्त्याची ट्रॉली नेण्यासाठी तो परत आला तेव्हा मी त्याला विचारलं की त्याचं आणि प्राशिलाचं बोलणं झालं का? त्याने नाही म्हणून सांगितलं. तुला तुझ्या बँकेशी बोलायचं होतं ना? बोल, इथून बोल. फोनकडे बोट दाखवत तो मला म्हणाला. मी बँकेचा नंबर लावला. मजहर माझ्या शेजारी आला. फक्त कामापुरतं बोलायचं, बाकी काही नाही, समजलं? त्यांनी मला दम भरला. मी बँकेला फोन लावला आणि ब्रँच मॅनेजरला फोनवर मागवून घेतलं. मी माझं नाव सांगितलं, माझ्या खात्याचा बॅलन्स विचारला. माफ करा मिस्टर चक्रपाणी, पण आम्हाला ही खात्री नाही आहे की तुम्ही चक्रपाणीच बोलताय. बँकेच्या खात्याविषयी आम्हाला गोपनीयता पाळावी लागते. आलं ना लक्षात? हे बघा, आता माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नाही आहे. मला एक चेक इश्यू करायचा आहे आणि तो जेवढ्या रकमेचा आहे तेवढी शिल्लक माझ्या खात्यात आहे का एवढंच मला हवं आहे. तुम्ही मला खात्यावरची शिल्लक सांगू नका, पण समजा मी 35,000 रुपयाचा चेक एखाद्या व्यक्तीला दिला तर तो चेक पास होण्यापुरती शिल्लक माझ्या खात्यात आहे का नाही तेवढं मला सांगा. माझा हा पर्याय मॅनेजरला एकदम पसंत पडला. त्यांनी मला माझा खाते नंबर विचारून घेतला. ते खातं उघडताना नोंदवला गेलेला इतर तपशील त्यांनी मला विचारून घेतला की जो फक्त मला माहिती होता. अशा पद्धतीने त्यांनी खात्री करून घेतली की मी स्वतः चक्रपाणी बोलतोय. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुमचा चेक आरामात पास होईल, कारण कालच तुमच्या खात्यात 35,000 रुपये जमा झालेले आहेत. मजहरनं आमचं एवढं बोलणं झाल्यावर फोन बंद केला आणि तो ट्रॉली घेऊन निघाला. मी सांगितलेला निरोप प्राशिलाला दे रे, मी म्हणालो. ती झोपून उठली की देतो निरोप. ती निवांत उठते उशिरा. पण तुझं आणि तिचं आज बोलणं होईल याची व्यवस्था मी करीन. एवढं बोलून तो निघून गेला. तो जाता क्षणी मी पुन्हा त्या फोनवरनं रीडायल करून ब्रँच मॅनेजरला फोन लावला आणि म्हणालो, मला माझ्या मृत्यूपत्राचं व्यवस्थापन करायचं असेल तर तुमच्याकडे तसा खास विभाग आहे का? नक्कीच आहे सर, मला आवडेल तुमच्यासाठी हे काम करायला, आणि त्यासाठी आमची फीही नाही आहे, मॅनेजर पलीकडनं म्हणाला आणि मी समाधानानं फोन खाली ठेवला. त्यानंतर साधारण तासाभरानं आपल्या शेरूला हातात धरून प्राशिला आत आली. मला गुड मॉर्निंग केलं. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं मजहर म्हणत होता. मला वाटतं तू आता खुश आहेस. मजहर मला म्हणाला की तू बँकेत फोन केला होतास आणि तुझ्या खात्यात तुला अपेक्षित असलेली रक्कम जमा झालेली आहे.
मॅडम, मॅनेजरनी माझ्या खात्यात अपेक्षित रक्कम जमा असल्याचं मला सांगितलं, पण मला दररोज 5,000 रुपये द्यायचं तुम्ही कबूल केलं होतं, ते माझ्या खात्यात जमा होत नव्हते. मला तुम्ही जे ड्राफ्ट देत होतात ते खोटे होते. काल मी तुम्हाला सहकार्य करणार नाही असं ठासून सांगितल्यावर नाईलाजानं तुम्ही सगळी पेंडिंग रक्कम माझ्या खात्यात जमा केली आहे. मला जर तुम्ही देत असलेले ड्राफ्ट्स खोटे आहेत हे कळलं नसतं आणि मी तुम्हाला ते सांगितलं नसतं तर माझी ही रक्कम मला मिळालीच नसती. त्यामुळे मला तुमच्याबद्दल आता खात्री वाटत नाहीशी झाली आहे. मिस्टर चक्रपाणी, खरं म्हणजे तुमचं सगळं काम झाल्यानंतर आम्ही तुला एक मोठी रक्कम देणार होतो, एक रकमी. पण तुला रोजच्या रोज पैशाची गरज होती. तुझं समाधान व्हावं म्हणून आम्ही तुला ते ड्राफ्ट दाखवत होतो. ते ड्राफ्ट खोटे नव्हते, पण आम्ही ते तुझ्या खात्यात भरत नव्हतो. पण आता तर तू खात्री करून घेतलीस ना की तुझ्या आठवड्यात पूर्ण आठवड्याची रक्कम जमा झाली आहे. इथून पुढे सुद्धा तू दर आठवड्याला बँकेत फोन करून खात्री करून घेऊ शकतोस. आणि मजहर मला सांगत होता की तू पळून जायचा प्रयत्न केलास. वेडायस का तू? अरे, आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत. तुला त्याचा योग्य मोबदला आम्ही देतोय. मला वाटतं तू पुन्हा असं काही करणार नाहीस. तशी वेळ आली तर मी ते करीन. मी तुम्हाला काहीही हमी देत नाही आहे. मी धाडस करत म्हणालो. पण मी तुम्हाला इथे आत्ता बोलावलं आहे ते थोडं वेगळ्या कारणासाठी. तुमची सून मालविका तुमचा खून करण्याच्या प्रयत्नात आहे. प्राशीला घाबरलेली दिसली नाही, पण तिने भुवया उंचावल्या. मी पुढे सांगायला लागलो. स्वतः मालविकानं मला सांगितलं की ती मजहरला तुमचा खून करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. तुम्ही झोपलेले असताना तुमच्या तोंडावर उशी दाबून तो तुम्हाला गुदमरून मारून टाकण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मारल्यानंतर त्याचा आळ माझ्यावर कसा येईल याची ती व्यवस्था करणार आहे. आणि म्हणूनच मी इथून पळून जायचा प्रयत्न करत होतो. मी स्पष्टपणे सांगून टाकलं. अरे, किती काळजी करतोयस माझी? आपल्या कुत्र्याला कुरवाळत ती म्हणाली. जणू काही मी कुत्रा म्हणून तिच्या मांडीवर बसलो होतो आणि ती कौतुकानं मला कुरवाळत होती. मला आश्चर्यच वाटलं. मला वाटलं होतं जेव्हा मी ही बातमी तिला देईन तेव्हा ती काहीतरी तिखट प्रतिक्रिया देईल किंवा घाबरेल, पण ती अगदी आरामात निवांत बसलेली होती. चंद्रहास, काळजी करू नकोस. तुला वाटतं तसं काही होणार नाही. नाही, तसं नाही झालं तर चांगलंच आहे, पण मी तुम्हाला सावध केलं हे लक्षात ठेवा. खरंच तू माझ्याशी खूप एकनिष्ठ आहेस याचा मला आनंद झाला आहे. आणखीन काय म्हणाली मालविका? तिने तुला सांगितलं का की माझा मुलगा प्रखर हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे? हो, ते तिने सांगितलं आणि हेही सांगितलं की या बंगल्याच्या दुसऱ्या विंगमध्ये तो राहतोय आणि त्याची पूर्ण वेळ देखभाल करण्यासाठी केअरटेकर ठेवला आहे. मग तिने हे सुद्धा तुला सांगितलं असेल ना की तिचं आणि प्रखरचं लग्न नाही झालेलं? प्रशिलाने मला विचारलं आणि मी भीतीने आवंढाच गिळला. तुम्हाला माहिती आहे हे? मी अविश्वासानं विचारलं. तिने हे तुला सांगितलं का? हो, सांगितलं. माझं उत्तर ऐकून प्राशीला खळखळून हसली. तर मग तिने तुला हे सुद्धा सांगितलं असेल ना की तिने पैसे चारून रजिस्ट्रारला इथे यायला सांगितलं आहे आणि तो तिला लग्नाचा खोटा दाखला देणार आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे? आता मात्र मी पूर्ण हादरलेलो होतो. अरे, मला सगळं माहिती आहे. मला असंही वाटतंय की तिच्या नावानं मृत्यूपत्र केलं जावं म्हणून तिने तुला तिच्या नवऱ्याची सही करण्यासाठी पटवलं सुद्धा आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. मी गप्प झालो. चंद्रहास, तू खरोखर माझ्याशी खूप एकनिष्ठ राहून काम करतोयस. माझा मुलगा जो आत्ता एका महत्त्वाच्या डीलसाठी परदेशी गेलाय त्याच्या वतीनं इथल्या स्थानिक व्यवहारासाठी तो उपस्थित आहे असं दाखवण्यासाठी, त्याच्या सह्या करण्यासाठी तू आम्हाला फार मोठी मदत करतोयस. मी तुला आता एक खाजगी आणि गुप्त गोष्ट सांगणार आहे आणि ती माहिती करून घ्यायचा तुला नक्की अधिकार आहे. पण मला तुझ्याकडनं वचन हवं आहे की हे तू कुणाला सांगणार नाहीस. तुला मालविकानं हे जे काही सगळं सांगितलं ना, हीच हकीकत तिने यापूर्वी त्या समीप सिन्नरकरला सांगितलेली होती.
आठवतोय ना तुला तो? अरे तुला वाटते तशी काळजी त्यालाही वाटली होती. मालविकाने त्याला तुझ्याप्रमाणे 2 कोटी रक्कम द्यायचा प्रस्ताव दिला होता. तू जसं मला सांगायला इथे बोलवलंस तसं त्यानेही मला हे सगळं सांगितलं. मी त्याला खात्री दिली की असं काही होणार नाही, पण तो घाबरला होता आणि त्याने आम्हाला सहकार्य करायचं नाकारलं. मग आम्ही त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला देऊन मुक्त करून टाकलं. मुक्त या शब्दावर जोर देऊन प्राशीला म्हणाली, काळजी करू नकोस. मालविका ही प्रखरची पत्नी आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालंय. तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, मी तुला त्याचा पुरावा देऊ शकते. असं म्हणून ती उठली. आपल्या शेरूला तिने खाली ठेवलं. भिंतीतलं एक कपाट उघडलं आणि एक मोठा अल्बम बाहेर काढून तिनं तो माझ्यासमोर धरला. बघ बघ ना, हे त्यांच्या लग्नाचे फोटो आहेत. अरे मोठा समारंभ करून हे लग्न झालं होतं. मी ते सगळे फोटो बघितले. जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस ज्या पद्धतीनं विवाह करेल तसे ते सगळे फोटो होते. मी ते फोटो बघून अल्बम प्राशिलाला परत देऊन टाकला. मग तिने मला का सांगितलं तिचं लग्न नाही झालं म्हणून? अरे तेच माझ्या मुलाच्या बाबतीतलं एक दुर्दैवी गुपित आहे जे मी अनेक वर्ष दडवून ठेवलं आहे. आता तुला सांगते. मानसिक रुग्ण माझा मुलगा नाही आहे, तर स्वतः मालविका ही मानसिक रुग्ण झालेली आहे. मझहरला ही माहिती आहे. त्यामुळे तुला वाटतं तसं तिच्या सांगण्यावरनं तो काही माझा खून वगैरे करणार नाही, त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही, ती म्हणाली की मझहरचं आणि तिचं प्रेम आहे. मी पुन्हा तिला पटवायचा प्रयत्न केला. ती पुन्हा जोरात हसली. अरे मालविकानं सतत सेक्सची स्वप्न बघत असते. समीपवर सुद्धा तिने तसा मोह टाकायचा प्रयत्न केला आणि मला माहिती आहे की तुला सुद्धा नादाला लावायचा प्रयत्न तिने केला असणार. मझहरला आपल्या जाळ्यात ओढायचा तिने प्रयत्न केला असेल, पण तिचं ते अस्त्र मझहरवर चालणारच नाही. का? इतका का विश्वास आहे तुमचा मझहरवर? अरे कुणाही स्त्रीबरोबर प्रणय करायची त्याची शारीरिक क्षमताच नाही आहे. यात काय ते समजून घे. स्पष्ट बोलायला लावू नको मला, ती फटकळपणे म्हणाली. मग तुमच्या मुलाला लोखंडी गजाआड बंदिस्त का करून ठेवलंय? ते लोखंडी गज माझ्या मुलासाठी नाही, तर मालविकाच्या सुरक्षिततेसाठी बसवलेत आम्ही. साधारण 1.5 वर्षापूर्वी तिचं मिसकॅरेज झालं. तेव्हापासून ती मानसिकदृष्ट्या दुर्बल झाली आहे. विशेषतः पौर्णिमेच्या आसपास तिच्या मनावर जास्त मोठा परिणाम होतो. ती खूप आक्रमक होते. त्याच वेळेला जर प्रखरला कामानिमित्त बाहेर जायला लागलं तर तिला त्या खोलीत बंदिस्त करून ठेवायला लागतं, नाही तर ती हाताबाहेर जाते. म्हणूनच पौर्णिमेच्या आसपास प्रखर इथे नसेल तर तिच्यावर नियंत्रण ठेवायला म्हणून मी इथे येते. आत्तासुद्धा मी त्याच कारणासाठी इथे आली आहे, कारण आता येत्या 2-4 दिवसात पौर्णिमा येईल. हे सगळं तुला अंधश्रद्धे वाटेल, पण उत्कृष्ट डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊनसुद्धा तिच्यात काही फरक पडलेला नाही आहे. त्यामुळे तिला बंदिस्त करून ठेवणं एवढंच आमच्या हातात राहिलं आहे. आता आमच्या कुटुंबातलं सगळ्यात मोठं रहस्य मी तुला सांगितलं आहे. माझी विनंती आहे की तू आम्हाला सहकार्य कर. तुला फार दिवस इथे राहायला लागणार नाही आहे. माझा तिच्यावर फार विश्वास बसला नाही, पण मला माझा समीप सिन्नरकर होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे मी तिला म्हणालो, तुम्ही मला एवढ्या विश्वासानं सांगितलं त्याचा मला खूप आनंद झाला आहे. मला आता वस्तुस्थिती काय आहे ते कळलं. तुम्ही माझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकता. काळजी करू नका. तिने आनंदानं मान डोलवली. इथून पुढे ती काय बोलते याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तिच्याशी चांगलं वागा. तू तिला असं भासव की ती जे काही सांगेल ते करायला तू तयार आहेस. आता पौर्णिमा जवळ येते, त्यामुळे पुढच्या काही दिवसात ती जास्तीत जास्त आक्रमक होईल किंवा काहीतरी विचित्र अशा कल्पना लढवत जाईल. तुम्हाला सहकार्य करायची खात्री दिलीस, त्यामुळे मलाही बरं वाटलंय. तुला जेवणात काही खास हवं असेल तर मझहरला तसं सांग, ती म्हणाली आणि निघून गेली. ही बाई मध्येच मला अरेतुरे करत होती, मध्येच आहोजाहो करत होती. मालविकासारखी ही पण सर्किट आहे का काय? श्रोते हो, तुम्ही ऐकताय
अभय बापट लिखित तोतया ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.